तर खायलाही अतिशय कुरकुरीत झालेले आहे। नमस्कार, किचन स्टोरीमध्ये मी प्राजक्ता तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। आणि आता उन्हाळी वाळवणामध्ये आज आपण बघणार आहोत भाताचे सांडगे। अतिशय छान, खूप चवदार लागणारा मेनू असा हा उन्हाळ्याच्या वाळवणामधला अतिशय सोपा प्रकार, तेच म्हणजे भाताचे सांडगे। चला तर मग आपण पटकन रेसिपीला सुरुवात करूया, बघूया कशी बनवायची ती। तर आज आपण बनवतोय भाताचे सांडगे। तर त्यासाठी इथे मी एक किलो रेशनचा तांदूळ वापरलेला आहे। स्वच्छ निवडून घेतलेला असा हा रेशनचा 1 किलो तांदूळ आहे। आणि हा जो भात आहे आपल्याला थोडासा चिकट करायचा आहे, त्यामुळे आपण इथे 1 किलो रेशनचा तांदूळ आहे त्याला मी 1 वाटी इंद्रायणी तांदूळ वापरलेला आहे, म्हणजे हा भात व्यवस्थित असा चिकट होईल। तर आता हा तांदूळ स्वच्छ मी धुवून घेते। तर हे दोन्ही तांदूळ मी मिक्स करून घेतले। आता हे मी स्वच्छ धुवून ठेवते। आता आपण 1 किलो तांदळाचे हे भाताचे सांडगे बनवतो आहे। तर त्यासाठी इथे मी 5 ते 6 मध्यम आकाराचे कांदे कापून घेतलेले आहे आणि त्यासाठी इथे 15 ते 20 हिरव्या मिरच्या वापरते आहे। त्याच पद्धतीने 1 वाटी इथे लसूण घेतलेला आहे। 2 मोठे चमचे आपण जिरेही वापरणार आहोत। तर अशा पद्धतीने आपल्याला आता पहिल्यांदा फोडणी देऊन घ्यायची आहे। तर आता आपण तांदूळ व्यवस्थित धुवून बाजूला ठेवलेला आहे आणि बस आपण जितकं तांदूळ घेतलाय त्याच प्रमाणामध्ये मी पाणीही गरम करायला ठेवलंय। तर आपण आता फोडणी देऊन घेऊया। फोडणी देण्यासाठी इथे आपल्याला हिरवी मिरची, लसूण हे आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यावं लागेल। त्यासाठी आता मी हे मिक्सरला बारीक करून घेते। तर अशा पद्धतीने हा हिरवी मिरचीचा ठेचा मी बनवून घेते। यामध्ये लाल तिखट, हळद पावडर घातली तरी देखील चालते। तर आता इथे आपण फोडणी देण्यासाठी इथे मी 2 मोठे चमचे तेल घालून घेते। तेल व्यवस्थित तापलं की यामध्ये आपण लगेच फोडणी घालून घेऊ। त्यासाठी मी 2 मोठे चमचे जिरे घालून घेते। आता जिरे व्यवस्थित फुलून आले की यामध्ये लगेचच आपण कांदा घालून घेणार आहोत आणि व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे। जिरे इथे छान फुलून आलेले आहे। यामध्ये आता लगेच कांदा ऍड करते। आता कांदा व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे। गॅस हा जोरातच ठेवायचा आहे, कमी करायचा नाहीये जोपर्यंत कांदा आपण परतून घेत नाही। तर अशा पद्धतीने कांदा व्यवस्थित परतून झालेला आहे। आता यामध्ये मी जे आपण हिरवी मिरची आणि लसणाचं वाटण बनवून घेतलं होतं ते घालून घेते। आता यामध्ये तुम्ही हळद, लाल तिखट किंवा काळा मसाला तुम्हाला आवडेल तसा घालू शकता, पण फक्त पांढरा शुभ्र कलर असावा म्हणून मी यामध्ये मसाले घातलेले नाही, हिरवी मिरचीचा वापर केला आहे। तर अशा पद्धतीने लसूण आणि कांद्याचा भरपूर वापर करायचा, म्हणजे टेस्ट खूप छान येते। तळल्यानंतर त्याला मस्त असा फ्लेवर येतो, म्हणून लसूण आणि कांदा मी इथे भरपूर वापरला आहे। हे व्यवस्थित परतवून घ्यायचे। तर हिरवी मिरची व्यवस्थित परतून झाली आहे। यामध्ये 4 चमचे मोठे मोठे तीळ घालून घेते। आता तीळ घालून घेतल्यानंतर यामध्ये लगेचच आपण जे गरम करून घेतलेलं पाणी जो आपला होता तो 1 पातेलं होता आणि त्याच प्रमाणामध्ये मी 1 पातेलं आणि त्यापेक्षा थोडंसं पाणी गरम करून घेतलं होतं, तर ते यामध्ये घालून घेते। पाणी आपण गरम करून घेतलेलं होतं ते गरम पाणीच यामध्ये घालायचं आहे अशा पद्धतीने। यामध्ये आता चवीनुसार मीठ घालून घ्यायचे। मी 2 मोठे चमचे मीठ घालून घेते। आता त्याचबरोबरीने यामध्ये अगदी थोडासा चिमूटभर, म्हणजे छोटा आपला जो चमचा असतो मसाल्याच्या डब्यात त्या चमच्याच्या प्रमाणात 1 चमचा इथे मी सोडा घालून घेते। आता याला छान उकळी येईल। गरम पाणी आपण घातलेलं आहे त्यामुळे पटकन उकळी। आता इथे बघू शकता अगदी खळखळून पाण्याला उकळी आलेली आहे। आता यामध्ये लगेचच आपण जो तांदूळ धुवून घेतलेला होता स्वच्छ करून तो यामध्ये ऍड करायचा आहे अशा पद्धतीने। आता गॅस जो आहे तो आपल्याला पूर्ण मध्यम ठेवायचा आहे। इतका वेळ गॅस जो होता तो एकदम जोरात होता, तर तो आता आपण मध्यम ठेवलेला आहे। तर आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता पाण्यालाही छान उकळी आलेली होती आणि तांदूळही आपला व्यवस्थित स्वच्छ धुवून आपण भिजवून ठेवलेला होता, त्यामुळे तांदूळ लगेचच व्यवस्थित शिजेल। अगदी 6 ते 7 मिनिटांमध्ये तांदूळ व्यवस्थित शिजायला लागेल। त्यानुसार पाण्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता। आता आपण पातेलं तांदळासाठी 1 पातेलं पाणी वापरलेलं आहे। तर थोड्या वेळानंतर आपण पुन्हा पाणी ऍड करून घ्यायचं। आता यावर मी 1 प्लेट ठेवून घेते, म्हणजे वाफेने हे व्यवस्थित शिजेल। आता इथे 7 ते 8 मिनिट झालेले आहे आणि तुम्ही बघू शकता पाणी सगळं संपलं।
तर यामध्ये आता आपण पाणी ॲड करून घेणार आहोत। तर पुन्हा इथे मी 1 ग्लास पाणी ॲड करते आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि पुन्हा एक 2 ते 3 मिनिटांसाठी आता वाफ काढून घेऊया आपण। तर आता इथे अशा पद्धतीने आपला भात तयार झालेला आहे। आता हे मी थोडंसं काढून घेते असं प्लेटमध्ये आणि याचे आपल्याला सांडगे बनवायचे आहेत। अशा पद्धतीने हे काढून थोडंसं थंड करून घ्यायचं आणि त्यानंतर आपण भाताचे सांडगे बनवून घ्यायचे। हे जे आहे यावर पुन्हा एकदा प्लेट ठेवून द्यायची। जोपर्यंत आपलं हे काम होतंय तोपर्यंत याला वाफ भरू द्यायची। अशा पद्धतीने आता हे थंड करून आपण याचे सांडगे बनवून घेणार आहोत। तर आता इथे आपण भाताचे सांडगे बनवून घेणार आहोत। तर हाताला थोडंसं पाणी लावायचं, तेलाचा फारसा वापर करायचा नाही आणि अशा पद्धतीने एक सांडगे बनवून घ्यायचे। तुम्हाला हवे त्या आकारामध्ये छोट्या मोठ्या प्रमाणात तुम्ही बनवून घेऊ शकता। तर अशा पद्धतीने आपले सांडगे हे बनवून झालेले आहे। तुम्ही तुमच्या प्रमाणात कमी जास्त साईजमध्ये असे बनवू शकता। आता इथे मी तुम्हाला ताटात बनवून दाखवले। मी बाहेर कापडावर वाळत घालून घेते आणि आता 1 दिवस पूर्ण वाळवून घ्यायचे छान उन्हामध्ये आणि त्यानंतर आपले सांडगे तयार झाले। तर आता मी राहिलेले जे सांडगे आहेत ते कापडावर एकदा घालून घेते आणि त्यानंतर तुम्हाला दाखवते। आणि अशा प्रकारे आपण जे सांडगे व्यवस्थित बनवून घेतले होते ते आता इथे मी 2 दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळवून घेतले आहे। तर 1 किलो तांदूळापासून इतके आपले एक ताट भरून सांडगे बनवून तयार झालेले आहे। आता हे आपण तळून बघूया। अतिशय छान खूप क्रिस्पी असे हे सांडगे होतील। तर आता आपण तळून घेऊ। तर अशा पद्धतीने आपलं तेल जे आहे ते व्यवस्थित तापलेलं आहे आणि गॅस मी मध्यम ठेवला आहे। त्यामध्ये आता सांडगे घालून घेते। ते व्यवस्थित असे आपण तळून घेणार आहोत। तर अशा पद्धतीने सांडगे तळून घ्यायचे। तर अशा पद्धतीने आपले सांडगे जे आहे मी तळून घेतलेले आहे आणि इथे तुम्ही बघू शकता अतिशय छान फुलून आलेले आहे। असं मस्त असं टेक्स्चर आलेलं आहे।